प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी येते आता समोर। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे ती आता समोर येते आहे। कारण की महायुतीच्या या बैठकीमध्ये या दोन गोष्टी ठरल्याचं समजतंय। शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर प्रफुल्ल पटेल यांना देखील केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे ती आता समोर येते। महायुतीतल्या बैठकीमधनं ही अत्यंत महत्त्वाची बातमी येते। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आणि शिंदेंच्या एका खासदाराला देखील केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं अशी देखील माहिती आता समोर येते। राज्याच्या मंत्रिमंडळासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात देखील ही बैठक जी आहे ती बैठकीतनं अपडेट बाहेर येत आहे। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती जी आहे ती आता समोर येते। शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासह केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोण असू शकतं याच्यावरती देखील चर्चा झालेली आहे। त्यामध्ये आता प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यामध्ये केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाच्या एका आणखीन खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। शिंदे गटात एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी देखील माहिती आता समोर आलेली होती आणि त्यानंतर आता शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, तर प्रफुल्ल पटेल यांना देखील केंद्रामध्ये मंत्रिपद जे आहे ते दिलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासोबतच आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जे आहे ते शिंदे गट आणि अजित पवार गटातील एका व्यक्तीला संधी देण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव आता समोर आलंय, परंतु शिंदे गटाकडनं कोणाला ही संधी मिळू शकते या संदर्भात काय अधिक अपडेट?